हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे गुरुवार आणि आमच्याकडे ना काल रात्रीपासून ना खूप जास्त पाऊस झालेला आहे. आणि आज सकाळपर्यंत तर पाऊसच चालू होता, एव्हा 9पर्यंत पण पाऊसच चालू होता. आत्ता काहीतरी 9:30 वाजलेले आहेत आणि मी बाहेर वॉकला आली सकाळी जरा. तर कसं पाऊस पडलेला आहे, हवा पण छान थंड, कारण फ्रेश असते सकाळच्या हवा. म्हटलं चला एक वॉक करून येऊया. आणि त्याचबरोबर आज उद्या आणि सॅटर्डे संडेला तर सुट्टीच असते, कंटिन्यू 4 दिवस सुट्टी आहे. पब्लिक हॉलिडे, ऑफिशियल पब्लिक हॉलिडे असल्यामुळे ना 4 दिवस सुट्टी आहे. त्यामुळे कसं आता फुल 4 दिवस सुट्टी, रिलॅक्स, एन्जॉय असणार आहे. आणि आता जरा वेदर पण आज जरा चांगला असेल असं वाटतं आहे, कारण आता ऊन पडलेलं आहे, दिवसभर असंच राहावं. तर आता इथे कसं भरपूर लोक आता 4 दिवस सुट्टी असल्यामुळे त्यांच्या घरी गेलेले आहेत, कारण लक्झमबर्गमध्ये बरेच लोक जे जॉब करतात हे बाहेरच्या कंट्रीतले आहेत. त्यामुळे अशी 4 दिवस सुट्टी मिळाली, 4-5 दिवस, की लोक एक वीकची सुट्टी घेऊन त्यांच्या घरी निघून जातात. इथे जवळ जे राहतात, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स वगैरे भरपूर अशा जवळजवळच्या कंट्रीमधली लोक असतात, ते अशा वेळेला बाहेर पडतात, लगेच घरी जातात. इंडियन लोकांना जाता येत नाही, कारण इंडिया खूप लांब पडतं आपल्याला. त्यामुळे फक्त घरी काही कार्यक्रम असेल तेव्हाच, किंवा 1 वर्षाने 2 वर्षाने असे जातात. मग त्यावेळेला असंच इथेच फिरावं लागतं, किंवा असंच काहीतरी टाईमपास करावं लागतं. तर थंडी आहेच बघा. मी जॅकेट, केवढं मोठं जाड जॅकेट घालून आलेले आहे, जे स्नोमध्ये घालते ते, कारण थंडी आहे. आपल्याकडे जशी पावसात थंडी असते तशीच सुद्धा इथे सुद्धा थंडी आहे. तर चला जरा एक छान अशी वॉक घेऊन येऊयात, कारण परत दिवसभर असं वातावरण राहील का नाही गॅरंटी नाही आहे, इथं गॅरंटी नसते वातावरणाची. तर चला पुढे जाऊयात. कालपासून खूप जास्त पाऊस आहे आणि सकाळपासून पण पाऊसच चालू होता. तर आता मी बाहेर आली आहे, सकाळचे काहीतरी 9:30 वाजलेले आहेत बघा. तर आता इथे एवढा पाऊस झाला आहे, पण तरीसुद्धा कुठेही पाणी साठलेलं नाही आहे, कारण इथे ड्रेनेजची अशी सोय केलेली असते, पाणी जातं इथून. आणि साईडचा जो भाग दिसतो तुम्हाला असा उंच दिसतो, आणि हे फक्त जे जाळीचं केले ना त्याचं खाली केले आहे, जेणेकरून पाणी यातून निघून जावं. तर हे पाणी डिरेक्टली ना नदीमध्ये सोडतात, किंवा त्याच्या आधी काहीतरी फिल्टर वगैरे करून क्लीन करून ते नंतर नदीमध्ये सोडत असतील. तर हे बघा, सकाळी आभाळ जरा कच्चं होतं, आज जरा मोकळंच दिसतं आहे. आता थोडंसं आता लोक बाहेर पडायला लागलेले आहेत. तर हा ना मातीचा रोड आहे बघा, आमच्या सोसायटीमधीलच आहे. इथे सुद्धा कसला चिखल नाही आहे, एवढा पाऊस होऊन सुद्धा सगळा रस्ता छान दिसतो आहे. त्यांनी करून बाबा कसला चिखल नाही, इझिली आपण चालू शकतो. आणि हे आमची सोसायटी, तुम्हाला तर मी दाखवतेच. आभाळ मस्त असं ब्ल्यू कलरचं दिसतं आहे, त्यामुळे तर सोसायटी आणखीन जास्त सुटून दिसते. तर मी पाठीमागे ना तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की ते घरं कसे असतात. तुम्हाला सगळ्यात जे टॉपचे असतात, टॉपची दिसतात नाव का, ते सगळ्यात वरची दिसतात, त्याला पेंट हाऊस म्हणतात. तर हे खूप मोठे असतात, म्हणजे त्यांची 2-2, 3-3, 4-4 मुलं असतात ना त्यांच्यासाठी असतात. म्हणजे काहीतरी 5 बेडरूमचं ते घर असतं, त्याला पेंट हाऊस म्हणतात इथे. आणि जास्त करून फॅमिली, म्हणजे ज्यांची मोठी फॅमिली असते ना तेच लोक घेतात. इकडे बघा, आता सूर्य उगवलेलाच आहे, म्हणजे सकाळीच लवकरच उगवतो, पण सकाळपर्यंत पाऊस होता 9पर्यंत, त्यामुळे दिसत नव्हतं. आभाळ पण गच्च होतं. आता थोडंसं आभाळसुद्धा क्लिअर व्हायला लागलेलं आहे आणि सूर्य पण दिसतो आहे, त्यामुळे आता बरेच लोक बाहेर पडतील. पक्ष्यांचा किती छान छान आवाज ऐकायला मिळतोय बघा, मस्त वाटतं खरं सकाळ सकाळ असं बाहेर पडलं की. आणि लोक बघा, आता सगळ्यांचे जास्तीत जास्त शटर तुम्हाला बंद दिसतील, कारण सुट्टीला जातात लोक, किंवा सुट्टी असेल ना तर निवांत उठणं हे ते चालू राहतं. मी आता इकडे आतमध्येच फिरायला जाणार आहे, जिकडे झाडे आहेत, जंगल आहे तिकडेच. तर मी तुम्हाला आत्ता म्हणलं होतं, जशी लोक बाहेर पडतात ऊन असलं की लगेच फिरायला येतात. आज सुट्टी आहे त्यामुळे निवांत असतात. झाडांचं पाणी खूप पडायला लागलेलं आहे, हवा सुटली ना त्यामुळे. पाऊस तर नाही आहे, पाऊस बंद झालेला आहे, पण जे हवेनं झाडांवर पाणी साठलेलं असतं पावसाने, ते हवेमुळे पडायला लागलेलं आहे. आणि आतमध्ये तर काय ऊनच जास्त लागत नाही, झाडांना आता छान असे पालवी फुटले, त्यामुळे सावलीच असते आत. तर हवा पण आता जास्त सुटले, त्यामुळे झाडांवर साठलेलं सगळं पाणी आता खाली येऊन पडायला लागलेलं आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं मी पावसाने कमी आणि झाडांवरचं जे पाणी पडते त्याने जास्त भिजते का काय. तर मगाशी जरा ऊन होतं बरं, आभाळ पण मोकळं झालं होतं. आता परत आभाळ गच्च व्हायला लागलेलं आहे, क्वचित थोडंसं ऊन पडतं आहे, पण बहुतेक आता पाऊस आणखीन पडतो की काय, कारण अजून 5-6 दिवस तर असंच कंटिन्यू वातावरण दिलेलं आहे. काल ऊन होतं, कालचा जरा दिवस चांगला होता, संध्याकाळी पाऊस चालू झाला. तर आता कसं 4 दिवस सुट्टी आहे, ते सगळ्यांना सुट्टी असते, ग्रोसरी स्टोअरमध्ये काम करणारे असू देत किंवा दुसरं काही.
IT मध्ये डॉक्टर लोक ह्या सगळ्यांना सुट्टी असते. इथे कधी असं नाही आहे की हे बाबा असं काम करतात त्यांना सुट्टी नाही आहे, असं काय नसतं. आपल्याकडे फक्त प्रायव्हेटमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुट्टी असते असली तर. बाकी ग्रोसरी स्टोरी अशीच चालूच असतात, कारण ते स्वतःचे असतात, ते चालू ठेवू शकतात. ते ठीक आहे. आता कसं सुट्टी आहे त्यामुळे मी ग्रोसरी पण भरून ठेवलेली आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आता 4 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे बरेच लोक आता बाहेर फिरायला गेलेले असतील किंवा त्यांच्या घरी वॅकेशनला गेलेले असतील. त्यामुळे बरेच लोक आता कमी दिसतील बाहेर फिरताना. तर थंडी वाजते खूप जास्त, घरी जाऊ वाटतंय, पण थोडंसं चालून तर गेलं पाहिजे, कारण परत कंटिन्यू पाऊस झाला तर बाहेर पडता येणार नाही. तर तिथे एक गोष्ट मला खूप आवडते की लक्झमबर्ग असू देत किंवा बाकीच्या कंट्री असू देत, इथे ना सुट्टी म्हणजे फक्त आणि फक्त फॅमिली टाईम असतो. त्या दिवशी कोणालाही इन्वॉल्व केलं जात नाही. ते फक्त आपलं बायको किंवा बायको, मुलं, नवरा यांनाच टाईम दिला जातो. सुट्टी असली की लोक ऑलरेडी 1-2 महिने आधीच प्लॅन करून ठेवलेला असतो की बाहेर फिरायला जायचं, कुठे हॉटेल बुकिंग हे सगळं ऑलरेडी सेट असतं. ते फक्त वेट करत असतात की आम्ही कधी जातो आहे म्हणून. इथे जी लोक जॉब करतात ना, त्यांच्यासाठी प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ या गोष्टी वेगवेगळ्या असतात. ते कधीच कंबाईन करून चालत नाहीत. कामाच्या ठिकाणी कधीच फॅमिलीचा विषय काढणार नाहीत आणि फॅमिलीमध्ये कधीच कामाबद्दल बोललं जात नाही. जे काही त्यांचं फिक्स टायमिंग आहे ऑफिसचं, त्याच्यामध्ये ते काम करतात आणि घरी निघून जातात. तर हे असं असतं. इंडियामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला कंबाईन बघायला भेटतात, कारण कामाचा लोड एवढा असतो ऑफिसमध्ये की लोकांना ज्यांचं ते टायमिंग ठरवलेलं असतं 8 तास 9 तास, त्याच्यापेक्षाही जास्त 2-2 3-3 तास काम करावं लागतं. इव्हन IT मध्ये काम करणाऱ्या लोकांना घरी आल्यानंतरसुद्धा काम करावं लागतं आणि त्याचं काही ओव्हरटाईम पण दिला जात नाही. पण इथे 1 तास जरी काम केलं किंवा अर्धा तास जरी एक्स्ट्रा काम केलं ना, तरी ते ओव्हरटाईम दिला जातो आणि तो खूप चांगल्या प्रकारे दिला जातो. इथे एम्प्लॉई लोकांनासुद्धा खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केलं जातं. आपल्याकडे तुमच्यापैकी मला कोणीही सांगा जे जॉब करत आहेत ते, मी इंडियामध्ये जॉब केलेला आहे. आपल्याला जर समजा आपल्या घरी इमर्जन्सी असेल किंवा सुट्टी हवी असेल, तर आपल्याला त्या लोकांच्या किती पाया पडाव्या लागतात, मॅनेजरच्या, सरांच्या, की आम्हाला सुट्टी हवी 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 म्हणून. पण ते किती आपल्याला इग्नोर करायला बघतात, नाहीच म्हणतात. असं दाखवतात की आपल्यामुळे त्यांची कंपनी बंद होते की काय, असं दाखवतात. मग परत काही ना काहीतरी करून मग देतात. 2 दिवसाची सुट्टी एका दिवसावर आणायची, असं करून काही ना काहीतरी करून देतात. असं दाखवतात की फक्त आपल्याला गरज आहे, त्यांना काहीच गरज नसते आपल्या एम्प्लॉई लोकांची, असं दाखवून देतात. पण तसं इथे नाही आहे. इथे एम्प्लॉई लोकांना खूप चांगलं ट्रीट केलं जातं. एवढी भारी आहे ना इथे, म्हणजे प्रोफेशनल लाईफ की बस. मग ते सॅलरी पण भेटते आणि लोकांना तसे ट्रीट पण केले जातात. तर हे बघा, परत आभाळ गच्च झालेलं आहे. मगाशी तर मोकळं झालेलं होतं, पण आता परत गच्च झालं आहे. आणि इकडे बघा लक्झमबर्ग दिसतंय इथे. तर अजूनही छान व्ह्यू दिसतो. जरा उंच ठिकाणी गेलो ना, तिकडे तुम्हाला सांगते, तिकडं जर गेलो ना, अजून ह्याच्यापेक्षा उंच आहे, तिथून तर आणखीन छान दिसतो व्ह्यू. तर इथे बघा छान असे फुलं उमललेले आहेत. आणि कशाचे आहेत मला पण माहीत नाही आहेत. इथे बरेच असे झाडं आहेत की त्याची नावच माहीत नसतात. म्हणजे इंडियातील झाडं दिसत नाहीत असे बऱ्यापैकी. तर अजूनही मी इकडे तर कोण दिसत नाही आहे बघा.
तर आत्ता वाजलेले आहेत 10:30 आणि मी बाहेर वॉकला गेले होते तेव्हा मी तुम्हाला दाखवलं की बाहेर ऊन पडलेलं आणि आभाळ पण क्लिअर झालेलं. पण आता बघा एका तासाभरातच किती पूर्ण चेंजेस झालेले आहेत. पूर्ण काळं कुठं आभाळ आलेलं आहे आणि पाऊस पण आता मोठाच पडेल. आत्ताशी स्टार्ट झालेला आहे रिमझिमसारखा एकदम. इकडे अजून आभाळ मोकळा दिसतंय बघा इकडच्या साईडला, ते पण आता भरून जाईल.